डमी ठेकेदार, कोटी रुपयाचे रस्ते टेंडर, बनावट सह्या आणि घरकुल घोटाळ्यांचा डंका. महागाव नगरपंचायतमध्ये सत्तेचा गैरवापर, महागावची जनता दरबारात पुराव्यानिशी उघड. महागाव नगरपंचायतमध्ये सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराचा पडदाफाश. जनता दरबारात झाली. ओपन स्पेसची बेकायदेशीर विक्री, नव्या देशी दारू दुकानास दिलेली परवानगी, स्ट्रीट लाईट व घनकचरा व्यवस्थापनातील कोटी रुपयांचा गैरव्यवहार तसेच डमी कंत्राटदाराच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे रस्ते टेंडर लाटल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. राज्यातील कोणत्याही नगरपंचायतीत एकाच वेळी एकच मुख्याधिकारी कार्यरत असतो. मात्र महागाव नगरपंचायतीत एकाच तारखेला सादर झालेल्या घरकुल प्रस्तावांवर दोन वेगवेगळ्या मुख्याधिकाऱ्यांच्या सह्या आढळून आल्याने बनावट कागदपत्रांचा संशय बळावला आहे. या सह्या सत्ताधिकाऱ्यांनीच केल्याचा आरोप जयश्री नरवाडे यांनी पुराव्यानिशी जनता दरबारात प्रश्न मांडला. घरकुल फाईल्स, गायब निधी, मर्जीतील हस्तकांना, कर्मचाऱ्यावर वचक नाही. कर्मचारी यांची मनमानी कारभार चालवतात. गरीब लाभार्थी मोठ्या आवाजाने बोलतात, पैशांची मागणी करतात. हा भोंगळ कारभार थांबणार तर कधी? नगरपंचायत कार्यालयातून घरकुल लाभार्थ्यांच्या अनेक फाईल्स रहस्यमयरित्या गायब झाल्याचे उघड झाले आहे. लाभार्थ्यांकडे रिसिव्ड कॉपी व मंजुरीच्या पावत्या असतानाही मूळ फाईल्स कार्यालयात उपलब्ध नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत सत्ताधाऱ्यांनी आपल्या निकटवर्तीयांना घरकुलाचा निधी वितरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 18 फाईल्स गायब, पोलीस तपास न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे. खोट्या कागदपत्रांवर घरकुल वाटप, अतिक्रमणधारकांचे हस्तक, शासकीय नोकरदार, नगरपंचायत कर्मचारीवर घरकुल न बांधणाऱ्या नातेवाईकांना बोगस कागदपत्रांच्या आधारे घरकुलाचा लाभ देऊन कोट्यावधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला. काही लाभार्थ्यांनी हप्ते उचलून शहराबाहेर पलायन केल्याचेही समोर आले आहे. 7 वर्षात एकालाही पूर्ण निधी नाही. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत मागील लाभार्थ्याला 2.5 लाख रुपयांचा संपूर्ण निधी मिळालेला नसल्याचा दावा पण करण्यात आला. पूर्ण निधी मिळालेला एक तरी लाभार्थी दाखवा, 1 लाख रुपये इनाम देऊ असे खुले आव्हान रामराव पाटील यांनी दिले आहे. नियम डावलून दुसऱ्या मजल्यालाही अनुदान. खुल्या जागेवरील घरकुल बांधकामालाच अनुदान देण्याचा नियम असताना काही मर्जीतील लाभार्थ्यांना दुसऱ्या मजल्यासाठीही नियमबाह्य अनुदान देण्यात आल्याचे पुरावे सदर माहिती अधिकारांतर्गत मिळवण्यात आले असून संपूर्ण घोटाळ्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार असल्याचे जयश्री नरवाडे यांनी स्पष्ट केले. सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी SK शब्बीर, महागाव.